ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಈ ಒಂದು ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿಯಾಯಿತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 2 ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಪ್ರದರ್ಶನ. ಸಾದಿಕ್ ಅವರ ಬಾಲ್ಗೆ ಬಹು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹೊಡೆದಿರತಕ್ಕಂತಹ ವಿನೋದ್, ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನ ಹಿಡಿಯುವ ಮೂಲಕವಾಗಿ ಯುವರಾಜ್ ಅವರನ್ನ ಪೆವಿಲಿಯನ್ಗೆ ಕಳಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಾದಿಕ್ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬಾಲ್ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ಅವರು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತಿದ್ರು. ಈ ಒಂದು ಕನ್ನಡ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ಮೊದಲ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ಳೋ ಮೂಲಕವಾಗಿ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ. 2 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ಬರೋಬ್ಬರಿ 18 ರನ್ಗಳನ್ನ. 3ನೇ ಓವರ್ ಈಗಾಗಲೇ ಆರಂಭ ಆಗಿದೆ. 3ನೇ ಓವರ್ನ 2ನೇ ಎಸೆತ. ಹಲೋ ಹಲೋ ಎರಡನೇ ಎಸೆತದಲ್ಲಿ 1 रन, 1 विकेट के नुकसान पे। तो इस समय जबरदस्त मुकाबला चलता हुआ, बढ़िया गेंद और एम्पायर का इशारा आता हुआ वाइड का। तो इस 1 अतिरिक्त रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 21 रन 1 विकेट के नुकसान पे। जो भी टीम इस मुकाबले को जीतेगी वो सीधे सेमीफाइनल में प्रवेश कर जाएगी। तो अपने टीम के लिए तो वहां पर एक मिसफील्ड के सहारे स्कोर बढ़कर हुआ 22 रन। तीसरा ओवर चलता हुआ 10-10 ओवरों का ये मुकाबला इस समय ताल कटोरा स्टेडियम दिल्ली में खेला जा रहा है। एक बार फिर से दिशाहीन गेंदबाजी, तो दमखम दिखाना होगा दोनों टीमों को। और इस टूर्नामेंट की सबसे सफल टीम आपके सामने कर्नाटका कमांडोज, इस टूर्नामेंट के प्रबल दावेदारों में से एक। पहले ही सीजन में और इस तरह से वहां पर मिसफील्ड होती हुई गेंद सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए। तो इस चौके के सारे स्कोर बढ़कर हुआ 26 रन। तो जबरदस्त बल्लेबाजी करती हुई इस समय 27 रनों के स्कोर पर कर्नाटका कमांडोज की टीम। तो जबरदस्त मुकाबला इस समय देखने को मिल रहा है। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद विनोद के लिए कट कर दिया है, गेंद थर्ड मैन की तरफ, उसके नीचे फील्डर, गेंद बाउंड्री लाइन से बाहर, दनाती हुई सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए। तो स्कोर बढ़कर हुआ 31 रन, 31 लॉस ऑफ 1 विकेट। तो जबरदस्त बल्लेबाजी करते हुए सीआरपीएफ का ये होनहार जवान, लगभग 6 फीट लंबा, लंबे लंबे शॉट लगाने के लिए जाने जाते हैं विनोद। पहले साल का मैन ऑफ द सीरीज, प्लेयर ऑफ द सीरीज ये प्लेयर घूम कर खेल दिया है रिवर्स शॉट के अंजाम में, गेंद बॉडी लाइन से बाहर 6 रनों के लिए। एम्पायर का इशारा, राउंड 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 6। तो गजब की बल्लेबाजी, हैरान कर दिया है इस बल्लेबाज ने। मैं आपको इस खिलाड़ी के बारे में बता दूं कि पहले सीजन में ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे और अपने टीम को फाइनल जिताने में महत्वपूर्ण भूमिका निभाई थी इस बल्लेबाज ने। ऑलराउंडर खिलाड़ी, एक बार फिर से और गेंद बाउंड्री लाइन से बाहर 6 रनों के लिए। लगातार 2 गेंदें 2 छक्का। अगर ये हैट्रिक 6 लगाते हैं तो इनको कप्तान की तरफ से बहुत बड़ा इनामी राशि रखी गई है। देखते हैं ये हैट्रिक 6 होता है कि नहीं। तो ये पहला हैट्रिक 6 होगा।
तो गजब की बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी इस समय देख सकते हैं तालकटोरा स्टेडियम दिल्ली में। वापसी करनी होगी कन्नाडेरो की टीम को। ये गेंद और इसको खेल दिया है गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए। तो हालांकि हैट्रिक छक्के की नहीं हुई मगर बाउंड्री की ये हैट्रिक हो चुकी है, तो इनाम में थोड़ा कमी आएगी। तो ये पारी का चौथा ओवर, काफी महंगा ओवर चलता हुआ। तो गजब की बल्लेबाजी आप देख सकते हैं, इस काफी मुस्तैद रहना होगा। ये गेंद और काफी अच्छी गेंद, चूके वहां पर, और इस तरह से ओवर की समाप्ति। स्कोर 48, एक विकेट के नुकसान पे 4 ओवर के समाप्ति के बाद। तो काफी महंगा ओवर कन्नाडेरो की तरफ से, अभी 21 रन आ गया इस ओवर में, तो उसके हिसाब से काफी अच्छा ओवर रहा कर्नाटका कमांडो के लिए। तो समीर आए हैं गेंदबाजी करने के लिए। पारी का पास समीर चले हल्के हल्के कदमों से, राइट आर्म ओवर द विकेट, और फुल टॉस गेंद, फायदा नहीं उठा पाए उसका, और एक ही रन मिलेगा। तो इस 1 रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 49 रन। तो जबरदस्त शुरुआत उस समय कर्नाटका कमांडो की। समीर, वापसी करनी होगी हल्के हल्के कदमों से। ये गेंद फुल टॉस गेंद, और इस 1 रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 50 रन। तो 50 पूरा होती हुई इस समय कर्नाटका कमांडो के 50 पूरा होता हुआ रनों पर अंकुश लगाना होगा कन्नाडेर को टीम को, नहीं तो ये रन भारी पड़ सकते हैं। बड़ा ग्राउंड है ये। एक बार फिर से रिवर्स शॉट के अंदाज में खेलना चाहते थे, चूके गेंद पैडों पे लगी, रन भागना चाहते थे, मना किए। एक दूसरे से बात करते हुए दोनों बल्लेबाज। नो बॉल नहीं था, नहीं नहीं नहीं। तो जबरदस्त मुकाबला चलता हुआ, दोनों टीमें टक्कर की, ये कांटे का मुकाबला होने वाला है। समीर चले हल्के हल्के कदमों से, बढ़िया शॉट, गेंद गई है तारामंडल में, और गेंद बाउंड्री लाइन से बाहर 6 रनों के लिए। तो इस छक्के के सहारे स्कोर छलांगे मारता हुआ 56 रन। तो बहुत ही मजबूत स्थिति में लाकर खड़ा कर दिया है विनोद। लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा। 10 ओवरों का ये मुकाबला T10। समीर चले, और वहां पर खतरा हो सकता था, एम्पायर का इशारा आना बाकी। दोनों एम्पायर आपस में बात कर ले, जो भी डिसीजन है आपस में बात। नॉट आउट का इशारा आता हुआ, तो इस तरह से स्कोर 56 रन। 5 ओवरों के समाप्ति पर स्कोर 56 रन। तो आपको बता दूं कि इस टूर्नामेंट में 10 टीमें भाग ले रही है, और आज इस टूर्नामेंट का फाइनल मुकाबला खेला जाएगा। तो दोनों टीमों से अनुरोध है कि थोड़ा समय का ध्यान रखेंगे, और दोनों एम्पायर मैच को कंटिन्यू रखेंगे, क्योंकि समय कम है और आज ही इस टूर्नामेंट का फाइनल मैच कराना है। और रात 9 बजे तक ही लाइट की परमिशन है, तो ध्यान रखेंगे दोनों एम्पायर। राहुल और मनी खेल बोला गया है। इस्माइल चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इसको खेल दिया है गेंद लेग साइड की तरफ, बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए।
तो इस 4 रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 61 रन। तो काफी जबरदस्त बल्लेबाजी करती हुई कर्नाटका कमांडोज की टीम, जबरदस्त मुकाबला चलता हुआ। इस्माइल वापसी करनी होगी, वापसी करानी होगी इस्माइल को, सब कुछ झोंकना होगा। इस्माइल चले, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और एक बार फिर से वहां अंपायर का इशारा आता हुआ व्हाइट का। दिशाहीन गेंदबाजी, नियंत्रण रखना होगा। तो स्कोर इस एक अतिरिक्त रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 62 रन, 1 विकेट के नुकसान पे। इस्माइल चले हल्के हल्के कदमों से, एक बार फिर से उसको खेल दिया है। जब तक लेग साइड से गेंद को फील्ड की जाती, दोनों बल्लेबाज अपना छोर बदल लिए। तो इसे 1 रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 63 रन, 1 विकेट के नुकसान पे। तो थोड़ा सा इस ओवर में बांध के रखा हुआ, हालांकि अतिरिक्त रन आ गए हैं 2। इस्माइल गेंद को घुमाते हुए, ये गेंद बढ़िया शॉट और गेंद गई है फील्डर के पास, और क्या गजब का कैच वहां पर सूर्या के द्वारा। जबरदस्त फील्डिंग और बहुत बड़े विकेट का पतन होता हुआ विनोद अपने टीम के ओपनर बल्लेबाज, हालांकि बहुत बड़ा योगदान टीम के लिए। इस छोटे से फॉर्मेट में अगर आप 50 मारते हैं तो 100 से कम नहीं है, अगर 25 बनाते हैं तो 50 से कम नहीं है। हालांकि वापसी कराते हुए इस्माइल कन्नड़ एरो की टीम की, तो विनोद के आउट होने के बाद मारुति आए हैं उनका स्थान लेने के लिए। देखते हैं क्या करते हैं मारुति, कुछ कर गुजरना होगा। अगर इस मुकाबले में आपको बने रहना है तो विकेट लेना होगा, आउट करना होगा, रोकना होगा, नहीं तो आप पिछड़ जाएंगे, फिसल जाएंगे। इस्माइल बढ़िया गेंद और उतना ही बढ़िया शॉट, गेंद गई है लेग साइड की तरफ। जब तक गेंद को दोनों बल्लेबाज दौड़कर 1 रन पूरा कर लिए, तो इस 1 रनों के सहारे स्कोर बढ़कर हुआ 64 रन। तो वापसी कराई है इस गेंदबाज ने, बाएं हाथ का तेज गेंदबाज, हल्के हल्के कदमों से अच्छा शॉट, गेंद गई है बाउंड्री लाइन की तरफ, और अंपायर का इशारा 6 रनों का। तो इस छक्के के सारे स्कोर बढ़कर हुआ 70 रन। तो हालांकि प्रयास के 100 में से 100 नंबर दिए जाएंगे सूर्या को, थोड़ी सी हाइट छोटी रह गई, हालांकि प्रयास बहुत अच्छा था वहां पर। इस्माइल चले, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और क्या गजब की गेंदबाजी। तो इस तरह से ओवर की समाप्ति हुई। 6 ओवर 4 ಓವರ್ಗಳನ್ನ ಕಮಾಂಡರ್ಸ್ಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಕಟ್ಟ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಂತ ಕನ್ನಡ ಗೆಳೆಯರ ಬಳಗ ನೋಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ 2 ಬಾಲ್ಗಳಲ್ಲಿ 2 ಡಾಟ್ಗಳನ್ನ ಮಾಡಿಸುವ ಮೂಲಕ ಚಾಂದ್ ಅವರು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬ್ಯಾಟಿಂಗ್, ಅಷ್ಟೇ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ, ಆದರೆ 2 ರನ್ಗಳನ್ನ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಆರಂಭಿಕ ಹಂತಗಳಲ್ಲಿ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡಿ ಬರೋಬ್ಬರಿ 72 ರನ್ಗಳನ್ನ ಕಲೆ ಹಾಕುವ ಮೂಲಕವಾಗಿ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ, ಅದ್ಭುತವಾದಂತಹ 6. ಮಾರುತಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 78 ರನ್ಗಳನ್ನ ಕಲೆ ಹಾಕುವಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬೌಲಿಂಗ್ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬೌಲಿಂಗ್. ಚಾಂದ್ ಅವರು ಕೊನೆಯ ಎಸೆತವನ್ನ ಎಸೆಯುವುದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ.
7ನೇ ಓವರ್ನ ಕೊನೆಯ ಬಾಲ್. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ, ಅಷ್ಟೇ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿದ್ರು ಸಹಿತ ಬೌಂಡ್ರಿಯ ಹೊರಗಡೆ ಕ್ಯಾಚ್ ಹಿಡಿದಿರುವಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ 6. ಈ ಓವರ್ನಲ್ಲಿ 2 6 ಗಳನ್ನ ಹೊಡೆಯುವ ಮೂಲಕ ಚಾಂದ್ ಅವರು ತಮ್ಮ ತಂಡಕ್ಕೆ ಒಟ್ಟು 14 ರನ್ಗಳನ್ನ ಸೇರ್ಪಡೆಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಮೂಲಕವಾಗಿ 7 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 84 ರನ್ಗಳು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಗಟ್ಬಂಧನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ, ಮತ್ತೊಂದು ಬೌಂಡರಿ, 4 ರನ್ಗಳನ್ನ ಕಲೆ ಹಾಕುವ ಮೂಲಕವಾಗಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 89. 89. 8ನೇ ಓವರ್. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ. ಆದರೆ ಗೂಟ ರಕ್ಷಕರು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಾಲ್ ಅನ್ನು ಹಿಡಿಯದ ಕಾರಣ, ವಿಚಲಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ರನ್ಗಳನ್ನ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಬೇಕಾದಂತಹ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಸೃಷ್ಟಿ. 90 ರನ್ಗಳ ಸೇರ್ಪಡೆಯೊಂದಿಗೆ ಒಟ್ಟು 90 ರನ್ಗಳು ತಂಡದ ಮೊತ್ತ. ತುಳುಸಿರಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲೇಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ದೆಹಲಿ ಕನ್ನಡ ಸಂಘ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬಹಳಷ್ಟು ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ಗಳಲ್ಲಿ ಫೈನಲ್ ಗೆದ್ದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಯಾವ್ದಾದ್ರು ತಂಡ ಇದ್ರೆ ಅದು ತುಳುಸಿರಿ. ಆದ್ರೆ ಅಂತಹ ತುಳುಸಿರಿ ಈ ಬಾರಿ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದೇ ಬೇಸರದ ಸಂಗತಿ. ರಾಘವ್ ಶರ್ಮಾ ನೀಡ್ಲೆ ವಿಕೆಟ್. ರಾಘವ್ ಶರ್ಮಾ ನೀಡ್ಲೆ ಪ್ರತಿ ಬಾರಿಯೂ ಸಹಿತ ತಂಡವನ್ನ ಪ್ರತಿನಿಧಿಸೋ ಜೊತೆಗೆ ಅವರೇನಂತಂದ್ರೆ ಮುಂದಾಳತ್ವ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸುಮಾರು 1.5 2 ತಿಂಗಳುಗಳ ಕಾಲ ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಸ್ತಿದ್ರು. ಅನ್ನುವಂತಹ ಹಠಕ್ಕೆ ಬಿದ್ದು ಕನ್ನಡ ಸಿರಿಯನ್ನ ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಈಗ ಅವರು ದೆಹಲಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ದಾವಣಗೆರೆಯ ಪ್ರಜಾವಾಣಿಯ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ನ ತುಂಬಾ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದೀವಿ, ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದೀನಿ, ನಾನು ಮಿಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ, ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಬಳಗದ ಕಡೆಯಿಂದನೂ ಸಹಿತ ನಮನವನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಒಂಬತ್ತನೇ ಓವರ್ ಇದು ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡಕ್ಕೆ. ಇನ್ನು ಇರುವಂತದ್ದು ಕೇವಲ 1 ಓವರ್ 5 ಬಾಲ್. ಈ 11 ಬಾಲ್ ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ರನ್ಗಳನ್ನ, 10 ಓವರ್ಗಳ ಮ್ಯಾಚ್. ಕೊನೆಯ ಓವರ್ ಅಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ್ ಬೌಲಿಂಗ್, ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ. ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಿತ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಸಕ್ಸಸ್ ಆಗದ ಕಾರಣ 4 ರನ್ಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. 100ರ ಗಡಿ ದಾಟಿದ ಕಮಾಂಡರ್ಸ್. ಇದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ 100ರ ಗಡಿ ದಾಟಿದ ಕಮಾಂಡರ್ಸ್. ಎರಡನೆಯ ಪಂದ್ಯದಲ್ಲೇ ತಂಡದ ಮೊತ್ತ 100, 100. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ. ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಕೇವಲ 1 ರನ್ಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ತಂಡಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಯಿತು. ಈ ಕೊನೆಯ 4 ಬಾಲ್ಗಳಲ್ಲಿ ಅಯ್ಯೋ 2 ರನ್ಗಳನ್ನ ಕಲೆ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಯಶಸ್ವಿ. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ರನ್ ಕದಿಯುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ. ಫಸ್ಟ್ ಬೌನ್ಸ್ ಶಾರ್ಟ್, 1 ರನ್ ಶಾರ್ಟ್, ಸಾರಿ 1 ರನ್ ಶಾರ್ಟ್. ಅಗಲವಾದಂತಹ ಎಸೆತ, ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ರನ್ ಸೇರ್ಪಡೆ.
ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ, ಬೌಂಡ್ರಿ 6. ಅಬ್ಬಬ್ಬಬ್ಬಬ್ಬಬ್ಬಬ್ಬಬ್ಬ ಎಂತ ಹೊಡೆತ ಮರ ಇದು, ಅತಿ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ 6 ಇದು. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಸಹಿತ 6 ಅನ್ನು ಸಿಡಿಸಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಫೀಲ್ಡಿಂಗ್, 1 ರನ್ಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಕೊಡುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ. ಕನ್ನಡ ಗೆಳೆಯಬರಿಗೆ ಬೌಲಿಂಗ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬ್ಯಾಟಿಂಗು ಸಹಿತ ಅಷ್ಟೇ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬೌಲರ್ಸ್ಗಳಿರುವಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ. ಬೌಲರ್ಸ್ಗಳು ಒಬ್ಬರಿಗಿಂತ ಒಬ್ಬರು ಎತ್ತಿ ಎಸಿತಾ ಇರ್ತಾರೆ, ಸುಮ್ಮನೆ ತಗೋತಾ ಇರ್ಬೇಕು ನೀವು ಅಷ್ಟೇ. ಕೊನೆಯ ಎಸೆತ, ಕೊನೆಯ ಎಸೆತದಲ್ಲಿ ಏನು ಬರುತ್ತೆ ನೋಡ್ಬೇಕೀಗ. ಓ ಸೂಪರ್ ಬೌಲಿಂಗ್, ಕೊನೆಯ ಎಸೆತದಲ್ಲಿ ವಿಕೆಟ್. ಒಟ್ಟು 110 ರನ್ಗಳನ್ನ ಕಲೆ ಹಾಕುವ ಮೂಲಕವಾಗಿ 111 ರನ್ಗಳನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕಮಾಂಡರ್ಸ್. ಕಳೆದ ಬಾರಿಯ ಸೀಸನ್ 2 ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ चलेंगे नवीन डीएच अपने कोटे का तो इस अतिरिक्त रनों के सारे खाता खुलता हुआ कन्नडेरों का। तो 3 ओवर जो पावर प्ले के हैं इसमें खुल के हाथ दिखाने होंगे कन्नडेरों को अगर इस मुकाबले में बने रहना है तो। नवीन अच्छे हल्के हल्के कदमों से ये गेंद इम्पायर को पार करते हुए और बढ़िया शॉट, उसके नीचे फील्डर खतरा हो सकता है मगर गेंद उनसे पहुंच से दूर। तो इस 1 रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ 2 रन। 110 के जवाब में उतरी है कन्नडेरों की टीम। अगर इस मुकाबले को आपको जीतना है तो इस पावर प्ले का भरपूर फायदा उठाना होगा, लंबे लंबे शॉट लगाने होंगे, सब कुछ झोंकना होगा आपको। इस मुकाबले को अगर आपको जीतना है तो सब कुछ झोंकना होगा। ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕರ್ಸ್ ವರ್ಸಸ್ ಕರಾವಳಿ ಏನೋ ಕೂರ್ಗ್ ಕರಾವಳಿ. ದಯವಿಟ್ಟು ವಸಂತ್ ಶೆಟ್ಟಿ ಸರ್ ಅವರು ಟಾಸ್ ಅನ್ನು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ವಿನಂತಿ. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ 2 ತಂಡಗಳು ಕ್ಯಾಪ್ಟನ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ವೇದಿಕೆ ಹತ್ರ ಇದ್ದಾರೆ. ವಸಂತ್ ಶೆಟ್ಟಿ ಸರ್ ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಕ್ಕೆ ಟಾಸ್ ಅನ್ನು ಹಾಕಬೇಕು. ಕರಾವಳಿ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ದಯವಿಟ್ಟು ವೇದಿಕೆ ಹತ್ರ ಬನ್ನಿ ಬೇಗ. ಕರಾವಳಿ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ ದಯವಿಟ್ಟು ಬೇಗ ಬರಬೇಕು ವೇದಿಕೆ ಹತ್ರ. तो लंबे लंबे शॉट लगाने होंगे अगर आपको इस मुकाबले में जीवित रहना है तो बड़े बड़े शॉट लगाने होंगे। सूर्या लंबे लंबे शॉट लगाने के लिए जाने जाते हैं। नवीन डीएच राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंद और बढ़िया शॉट, गेंद हवा में खतरा हो सकता है और वहां पर शानदार फील्डिंग। और इस 2 रनों के सारे स्कोर बढ़कर हुआ कितना सर 4 रन। तो जबरदस्त गेंदबाजी नवीन डीएच के द्वारा, गजब की गेंदबाजी वापसी कराते हुए अपनी टीम की। डीएच बढ़िया शॉट वहां पर
रवि थे फील्डर और एक हल्का मिस फील्ड के से चलते स्कोर 5 रन। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर 5 रन का विशाल सा स्कोर खड़ा कर दिया था कर्नाटका कमांडोज की टीम ने। और बढ़िया शॉट, उसके नीचे फील्डर, खतरा हो सकता है। और गजब का कैच, लाजवाब कैच 1 नंबर जर्सी में सचिन के द्वारा। तो इस तरह से लगने वाला ये कन्नड़ को पहला झटका सूर्या के रूप में बहुत बड़े विकेट का पतन होता हुआ। ಒಂದು 6 ಅನ್ನ ಹೊಡೆದಿದ್ರೆ ಆದ್ರೆ 5,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಚೇತನ್ ಅವರು ನೀಡ್ತಾರಂತೆ ಈ ಓವರ್ ನಲ್ಲಿ। ರವಿ, ಬೌಲರ್ ರವಿ, ಮುಂದಿನ ಬೌಲರ್ नवीन DH। ये फील्डिंग वाले कैप्टन ध्यान देंगे, एक आपका जो एक्स्ट्रा प्लेयर है वो कमेंट्री बॉक्स में भेजेंगे। कप्तान, फील्डिंग कप्तान कर्नाटका कमांडोज कैप्टन एक एक्स्ट्रा प्लेयर यहां भेजेंगे। खेलना चाहते थे मगर गेंद सीधे फील्डर ಸತತ 3ನೇ ಸೀಸನ್ ಅನ್ನ ಆಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೀಗ್ ನಲ್ಲಿ ವಿನೋದ್ ಬಿರಾದರ್, ರಾಘವ್ ಶರ್ಮಾ ಮತ್ತು ಜಗದೀಶ್ ಕಾಶಂಪುರ್ ಈ 4 ಜನರು ಸೇರಿ ಈ ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಆಯೋಜನೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ನಮ್ಮ ನಮನಗಳು। ಯಾಕಂದ್ರೆ ಕಳೆದ ಬಾರಿಯೂ ಸಹಿತ ಇದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ನಡೆಸುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಅವರು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಸಂಜೆವರೆಗೆ ಅವರಿಗೆ ಏನಂದ್ರೆ ಬೇಜಾರಿದೆ, ಒಂದು ನೋವಿದೆ। ಅದೇನು ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಸಿರಿ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ತಂಡ ಇಲ್ವಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬೇಜಾರು ತುಂಬಾ ಇದೆ ಅವರಿಗೆ। ಈಗ ಅದೇ ಕನ್ನಡ ಸಿರಿ ಪವರ್ ಸ್ಟಾರ್ ಆಗಿದೆ ಅಂತೆ। ಮೂರನೇ ಓವರ್ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇವಲ 14 ರನ್ಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಕಲೆ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಗೆಳೆಯರ ಬಳಗ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ। ಕನ್ನಡ ಗೆಳೆಯರ ಬಳಗದ ಒಟ್ಟು 2 ವಿಕೆಟ್ಗಳು ಹೋಗಿದಾವೆ। ಏನಾದ್ರೂ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹೊಡಿ ಬಡಿ ಆಟ ಶುರು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಈಗ। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಟಾರ್ಗೆಟ್ ಬರೋಬ್ಬರಿ 111। ಮತ್ತೊಂದು ಅಗಲವಾದಂತಹ ಎಸೆತ, ಆ ಮೂಲಕವಾಗಿ 2 ರನ್ಗಳ ಸೇರ್ಪಡೆ। ಮೊದಲ ಈ ಹಿಂದಿನ ಬಾಲು ಸಹಿತ ವೈಡು ಮತ್ತೆ ಈ ಬಾಲು ಸಹಿತ ವೈಡು, ಆ ಮೂಲಕವಾಗಿ 2 ರನ್ಗಳನ್ನ ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಡುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡ ಮಾಡಿದೆ। ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ, 4 ರನ್ಸ್ ಬೌಂಡ್ರಿ। ಇವತ್ತಿನ ಮ್ಯಾಚ್ ಆಯೋಜನೆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ವಿನೋದ್ CRPF ನಲ್ಲಿ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಯುವಕ। ಅವರ ಸೇವೆ ಕನ್ನಡಿಗರ ಪಾಲಿಗೂ ಸಹಿತ ಇದೆ। ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಷ್ಟವನ್ನ ಪಟ್ಟು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸಹಿತ ಒಗ್ಗೂಡಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಚಿರ ಯುವಕ।
ಎಲ್ರಿಗೂ ಈ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಕಳೆದ 2.5 ತಿಂಗಳುಗಳ ಹಿಂದೆನೆ ಈ ಗ್ರೌಂಡ್ ಅನ್ನ ಬುಕ್ ಮಾಡಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ಸಿಗುವಂತಹ ಏನು ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಅಲ್ಲ ಇದು. ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬುಕ್ ಮಾಡಿ 2.5 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಆಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಂಡಗಳನ್ನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತೆ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಹ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ರಾತ್ರಿ 12:30 1 ಗಂಟೆ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಮನೆ ಹೋಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ತಡರಾತ್ರಿಯವರೆಗೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲೇ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಿನೋದ್ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಈ ಟೂರ್ನಿಮೆಂಟ್ ಯಶಸ್ವಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಸಹಕಾರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಗೌರವವನ್ನ ಸಲ್ಲಿಸುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬೌಲಿಂಗ್, ವಿಕೆಟ್, ಮತ್ತೊಂದು ವಿಕೆಟ್ ಬಿದ್ದಿದೆ. ಔಟ್ ಔಟ್ ಔಟ್. ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್, ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ದಯವಿಟ್ಟು ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್ ಇಸ್ ಫೈನಲ್ ಡಿಸಿಷನ್. ದಯವಿಟ್ಟು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಿತ ಚರ್ಚೆಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಅಂಪೈರ್ ಡಿಸಿಷನ್ ಇಸ್ ಫೈನಲ್ ಡಿಸಿಷನ್. ಮುಂದಿನ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ ಸಮೀರ್. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಬೌಲಿಂಗ್ ಪ್ರದರ್ಶನ, ನೇರವಾಗಿ ವಿಕೆಟ್ಗೆ, ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಬಂದ ದಾರಿಗೆ ಸುಂಕ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾಲ್ ನಲ್ಲಿ ಔಟ್ ಆಗಿ ಕಮಾಂಡರ್ಸ್ ತಂಡ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಹೊಡೆತ, ಅಷ್ಟೇ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ವಿ, ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಆಗಿಲ್ಲ. ರವಿ ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಗಲವಿಲಿ ಆಗೋಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಈ ಬಾರಿ ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ವಿಕೆಟ್ ಪಡ್ಕೊಳ್ಳುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ಹಾಕಿದೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಿತ ಬೌಂಡ್ರಿಗಳನ್ನ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶನ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿಲ್ಲ. ಅಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅಯ್ಯೋ, ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಗಲಿಬಿಲಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ 4 ರನ್ಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಓ ರವಿ ಮೇಲ್ಗಡೆ ರವಿ ಎಫೆಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಎರಡು ಕೆಳಗಡೆ ಇರುವಂತ ರವಿಗೆ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಯ್ತಾ ಅಂತ.
ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಭೋಜನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸಹಿತ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕ್ರೀಡಾ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ಗಳಿಗೂ ಸಹಿತ ಭೋಜನದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಚೇರ್ ಬಿಸಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದವರಿಗೂ ಸಹಿತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಭೋಜನದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ मिनट बाद मैच शुरू हो जाएगा और गेंद को खेल दिया है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ और वहां फील्डर मौजूद विनोद। तो एक और विकेट का पतन होता हुआ, तो इस तरह से ये अगला मैच एयर स्ट्राइकर वर्सेस ಕರಾವಳಿ ಕಿಂಗ್ಸ್. ತಮ್ಮ ತಂಡದ 11 ಜನರ ಹೆಸರು ಕೊಡಬೇಕು. ಕರಾವಳಿ ಕಿಂಗ್ಸ್. ತಮ್ಮ ತಂಡದ 11 ಜನರ ಹೆಸರು ಕೊಡಬೇಕು. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯ ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕರ್ಸ್ ವರ್ಸಸ್ ಕರಾವಳಿ ಕಿಂಗ್ಸ್. ದಯವಿಟ್ಟು ಕರಾವಳಿ ಕಿಂಗ್ನ ತಂಡದ ಆಟಗಾರರು ಬಂದು ತಮ್ಮ ತಂಡದ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಕೊಡಬೇಕು. ತಂಡದಲ್ಲಿರುವ ಆಡುವಂತಹ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ಗಳ ಹೆಸರನ್ನ ಕೊಡಬೇಕು. अगले मुकाबले के लिए दोनों टीमें तैयार रहेंगी, एयर स्ट्राइकर और करावली किंग्स। इस मैच के तुरंत बाद, और ये बोल्ड कर दिया और ये आखिरी विकेट संभवतः आते हुए ग्राउंड पे, ये लगने वाला 9वां झटका। एयर स्ट्राइकर फील्डिंग के लिए तैयार रहेंगे। मात्र 1 मिनट का समय और ये 8 ओवरों का ये मुकाबला खेला जाएगा। विनोद और ऑल आउट। तो इस तरह से पूरी टीम ऑल आउट हो गई। तो 9वां झटका, इस समय 9वां झटका लगता हुआ गेंदबाज चले, ये गेंद और फुल टॉस गेंद खेल दिया, उसके नीचे फील्डर, खतरा हो सकता है और इसी के साथ ऑल आउट होती हुई कन्नाडेरो की टीम।
तो हारने वाली टीम को भी मुबारक और जीतने वाली टीम को भी मुबारकबाद। तो हार जीत एक सिक्के के दो पहलू। मैन ऑफ द मैच विनोद। कोई रन मारा।